ते माणसं 35 वर्ष सातत्यानं काम जर केलं त्याने समजा तर तिथं बसले तर त्याने त्याचं काम दाखव. समाजासाठी काय काम केलं ते दाखव. समाजाचे ठेकेदार व्हायलेत लोक आणि ते सांगायलेत की नाही मैं समाज का हूं, मेरे को इतना वोटिंग गिरता, मेरा समाज का इतना वोटिंग है, तूने समाज के लिए क्या करा, 4 कामं बता, हम अभी छोड़ देंगे सब. या प्रकारे अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्यावर तुम्ही नाव न घेता टीका केली होती की तुम्ही 4 कामं सांगा. मी कोणावरच त्यांचं नाव घेऊन टीका केली नाही. आम्ही सांगितलं की मागच्या काळामध्ये जे लोक धर्माचे ठेकेदार होऊन तिथं निवडणूक लढवायचं आहेत, जे काही लोक स्वतः समजा जर त्यांनी त्यांचं नाव मी तर कोणाचंच घेतलं नाही किंवा माझे व्यक्तिगत कोणावर केलं नाही, फक्त तुम्ही त्याचा जोडलं की मी त्यांच्यावर टीका केली म्हणून मी एवढं सांगतोय की ज्यांनी धर्माच्या नावावर मतदान मागायलेत त्यांनी कामाच्या जीवावर मतदान मागावं. बरं, बी फॉर्म पण शिवसेनेचे राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाटले म्हणून अशी चर्चा आहे. आता तेवढं माझ्यामध्ये विश्वासार्हता असेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवला असेल ना. पुढच्या पक्षाने एक पक्ष म्हणजे तो सुद्धा मोठा पक्ष आहे शिवसेना, त्यांना माझ्यावर विश्वास असेल त्यामुळे त्यांनी केलेलं असेल. मांगरांनी एबी फॉर्म वसमतला पाठवले, पण तुम्ही म्हणतात मागे एक बाईटमध्ये म्हणालात की माझ्यावर काहीतरी विश्वास असेल, मी विकासात्मक कामं करत असताना मग एबी फॉर्म दिले. एबी फॉर्म माझ्याकडे दिलेले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्ष आणि इथले जे आपल्या आखाडा बाळापूरचे मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहेत त्या दोघांनी एबी फॉर्म घेऊन आले होते, माझ्याकडे दिलेले नाही. राजू नवघरे शाळेमध्ये शिकत होते, 8 वर्षाचे होते, चड्डीवर फिरत होते चड्डीवर. तेव्हा मला या वसमतची जनतेने या शहराचा नगराध्यक्ष केलं. ते जेव्हा 8 वर्षाचा होता, चड्डीवर फिरू लागला, तेव्हा या जनतेने मला 91 मध्ये पहिले या वसमत शहराचा नगराध्यक्ष केलेला. नंतर 2001 मध्ये पुन्हा मला या लोकांनी जनतेमधून नगराध्यक्ष केलेला. 3 वेळेस मला या नगरीचा नगराध्यक्ष करण्याचा मान आपण सर्वांनी दिलेला. मी नगराध्यक्ष असताना, विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना या शहरामध्ये 9 दुकान केंद्र मी बांधले. 9 दुकान केंद्र. आंबेडकर शॉपिंग सेंटर 150 दुकान, टप्पा नंबर 2. स्वतंत्र सैनिक गंगा प्रसादजी अग्रवाल दुकान केंद्र शॉपिंग सेंटर 200 दुकान. राजीव गांधी कॉम्प्लेक्स 50 दुकान. यशवंतरावजी चव्हाण 80 दुकान केंद्र दुकान. गोविंदरावजी आंबेडकर माजी नगराध्यक्ष 30 दुकान. शंकररावजी चव्हाण दुकान केंद्र सभागृह. असे किती A1 मार्केट 9 दुकान केंद्र बाळू 500-700 लोकांना दुकान देऊन रोजगार उपलब्ध करून दिलेला. वॉटर सप्लायची नळ योजना 32 कोटीची नळ योजनेचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे रिसर पाठवला आणि सुनील काळे आमचे माजी नगराध्यक्ष आहे की नाही, यांच्या काळामध्ये ते योजना मंजूर झाली. नंतर हे भाजपचे आणि राष्ट्रवादी ताब्यात गेली. त्यांनी सगळे योजना सत्यानाश केली. असे जे योजना आम्ही मंजूर केले नंतर प्रशासक पिरियडमध्ये ज्यांनी काम करून लाईटचे असू द्या, किती हायमार्ट बसवले, 12.5 कोटी रुपयाचे हायमार्ट. नगरपालिकेवर किती भोजन. जिथे लाईटची गरज नाही तिथे हायमार्ट बसवला. तिथे 4 घर झाले नवीन रस्ते वस्तीमध्ये. तिथे 150 कोटी 2 कोटीचा रोड, 4 कोटीचा रोड. जिथे नाल्या नाही, जिथे सुलिंग मेटल रस्ते नाही, जिथे 100% घरं झालेले तिथे काम केलेले. त्यांनी असं उत्तर दिले की मी नगराध्यक्ष होतो तेव्हा राजू नवघरे चड्डीवर फिरत होते. आता माझं वय कमी असेल त्यावेळेस त्याला बरोबर आहे त्यांचं. आरोप होतोय की राष्ट्रवादीला तुम्ही 6 वर्ष आमदार आहात, आयात करावं लागला उमेदवार वसमत. आता तुम्ही बघत असाल की भाजपमध्ये इन्कमिंग चालू आहे, राष्ट्रवादीमध्ये लोक येत असतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आहेत की आपण बेरजेचं राजकारण केलं पाहिजे आणि त्या बेरजेचं राजकारण करण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून केलं. वंचित बहुजन आघाडी म्हणते, जे अविनाश भोसीकर प्रदेश उपाध्यक्ष, राजू नवघरे यांनी मागील काळामध्ये चुलीवरच्या भाकरी दाखवू चटणी दाखवू खाऊ लोकांना मूर्खात काढून आमदार झाले. आजही बी आम्ही चुलीवरल्याच भाकरी खातो ना. त्याला काय भाकरी आईने जिथून केल्या तिथून खात असतात. तुमच्या आई जिथं स्वयंपाक करते तिथं खातात. माझ्या गावाकडे तिथं त्या पद्धतीनं करत होती त्याच पद्धतीनं आम्ही जेवण करणार ना.
त्यांना काय माहिती माझ्या इकडलं काय विषय आणि काय नाही. पण ते फोटो व्हायरल झाले. त्यांची विचारसरणी आहे, ते करतात त्याच्या पद्धतीने. परराज्यातला उमेदवार दिला, स्थानिक लोकांना संधी दिली नाही अशी देखील टीका होती. परराज्यातलं कोण? म्हणजे कन्हैया बाहेती हे परराज्यातले राजस्थानी लोकांना, गुजराती लोकांना तुम्ही उमेदवार देता आता तुम्ही जर प्रॉपरच्या लोकायला समजा जर तुम्ही परराज्यातलं म्हणत असले, एखाद्या समाजावरून त्याच्या जातीवरून जर आपण म्हणत असलो की तो त्या वेगळ्या राज्याचा आहे, ते चुकीचं आहे. जाती धर्माचं राजकारण करणारे आम्ही नाहीत. लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या, मतदार उत्तर देतील. तुम्हाला माहिती आहे की लोक माझ्या विरोधात विधानसभेच्या अगोदर काय काय बोलली. मग मी तिथं वसमत विधानसभा 300, 3,500, 2,500, 9,000 येते, 30,000 लोकांनी निवडून दिलं ना. मी काही गोष्टीला काळ उत्तर देत असतो आणि मी माझ्या कामातून उत्तर देतो.